मामाच्या मुलीसोबत लपाछपीचा खेळ. लपाछपी खेळायचा बहाणा करून मामाच्या मुलीला जवळ घेऊन लपायचो आणि तिथेच तिच्यासोबत त्या प्रकारचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जेव्हा मामाच्या घरी राहायचो तेव्हा मी मामाच्या मुलीसोबत असं काही वेगळ्या वेगळ्या प्रकारे तिच्यासोबत. मित्रांनो, मी वेदांत. लहान असताना मामाच्या घरी मी राहत होतो. माझ्या मामाला एकच मुलगी आहे. मामाची मुलगी आणि मी एकाच वयाचे. पहिल्या वर्गापासून आम्ही सोबत होतो. जसं जसं आम्ही मोठे मोठे होत गेलो तसं मी मामाच्या मुलीकडे आकर्षित होत होतो. नंतर आमचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ चालत असायचे. खेळामध्ये आमचा एक खेळ प्रसिद्ध होता, तो म्हणजे लपाछपी. संध्याकाळी आम्ही रोज लपाछपीचा खेळ खेळत होतो. या खेळाचा फायदा तर मी वेगळ्या प्रकारे घेतला होता. जेव्हा आम्ही हा खेळ खेळायचो आणि लपायचो तेव्हा मी मामाच्या मुली जवळ लपत होतो. तिच्याजवळ तिला एकदम चिटकून मी लपायचो आणि नंतर मला तिच्याजवळ गेल्यावर असं काही होत असे की अगोदर तर मी तिच्याजवळ लपायचो, नंतर तिला जवळ घेऊन लपायचो आणि आता तर अशा ठिकाणी मी तिला घेऊन लपत होतो की अर्धा अर्धा तास आम्ही दोघे सापडत नव्हतो. आम्ही दोघे लपल्यावर मी तर तिच्यासोबत वेगळ्याच प्रकारचं. मामाची मुलगी अगोदर 1-2 दिवस तर मला नाहीच म्हणायची, पण नंतर ती सुद्धा माझ्याजवळ येऊ लागली. मामाच्या मुलीसोबत लपाछपीचा खेळ फक्त बहाणा होता आणि त्या खेळाचा मी दुसराच फायदा घेत होतो. आणि असं करता करता खूप दिवस मी मामाच्या मुलीसोबत तसलं काही. जेव्हा आम्ही मोठे झाले होतो तेव्हा हा खेळ कोणी खेळत असला तर आम्ही मनातल्या मनात हसायचो, कारण आम्ही लपाछपीचा खेळ एक वेगळाच खेळला होता. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.